पायी हळूहळू चाला, मुखाने साई बाबा बोला. या जयघोषात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी साईबाबांची पादुका पालखी खांद्यावर घेत अनवाणी पायांनी सावंतवाडी ते माडखोल साईधाम मंदिरापर्यंत प्रवास केला. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त दरवर्षी शिक्षण मंत्र्यांचे निवासस्थान श्रीधर अपार्टमेंट ते साई मंदिर धाम अशी साईबाबांची पादुका पालखी मिरवणुकीने वाजत गाजत नेण्यात येते. श्री केसरकर यांच्या निवासस्थानाकडून पालखी दत्त मंदिर सावंतवाडी, त्यानंतर गवळी तिठा, माडखोल अशा भक्तिमय वातावरणात दुपारी 1 वाजता माडखोल येथील साईधाम मंदिर येथे पोहोचली. गुरुपौर्णिमेनिमित्त साई मंदिरामध्ये मंत्री केसरकर यांनी पूजन केले. यावेळी मोठ्या संख्येनं भक्तगण उपस्थित होते. पालखी मिरवणुकीमध्ये अशोक दळवी, नारायण राणे, प्रकाश बिद्रे, गजानन नाटेकर, मेस्त्री, महादेव राऊळ, सुधीर धुमे, वैशाली सापळे, सुरेश सावंत आदी उपस्थित होते.